ನಾನು ಇಲ್ಲಿಯ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತೇನೆ. ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಅಭಿಜಿತ್ ದೀಪ್ಗೆ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು. ನಿನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಘಟನೆಗೆ ನಾನು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸ್ತೇನೆ. ಪೊಲೀಸರು ನಿರ್ದಯವಾಗಿ ವರ್ತಿಸಿದ್ದಾರೆ. 15 ವರ್ಷದ ಬಾಲಕಿ ಮೇಲೆ ಮಾರಣಾಂತಿಕ ಹಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ತಲೆಯನ್ನ ಹೊಡೆದಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಭಿಜಿತ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿನೇ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ. ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಅಭಿಜಿತ್ ದೀಪ್ಗೆ ಈ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇರೋರು. ನಿನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಘಟನೆಗೆ ನಾನು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ನಿರ್ದಯಿಯಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡ್ರು ಪೊಲೀಸರು, ನಿರ್ದಯ ರೀತಿ ವರ್ತಿಸಿದ್ರು ಪೊಲೀಸರು ಅನ್ನುವಂಥ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 15 ವರ್ಷದ ಬಾಲಕಿ ಮೇಲೂ ಕೂಡ ಮಾರಣಾಂತಿಕವಾಗಿ ಹಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಹಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ತಲೆಯನ್ನು ಹೊಡೆದಾಕಿದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸರು ಅನ್ನುವಂಥ ಆಕ್ರೋಶವನ್ನು, ಅಸಮಾಧಾನವನ್ನು ಅಭಿಜಿತ್ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇರೋದೀಗ. ಸೊ ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲ್ಲ, ಹೋರಾಟವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದು ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಹೋರಾಟ ಮತ್ತಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬಹುದಾದ ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆಗಳು, ಲಕ್ಷಣಗಳು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ನಿನ್ನೆ ಆಕ್ರೋಶದ ಕಟ್ಟೆ ಹೊಡೆದಿತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಫೈರ್ ಮಾಡಬೇಕಾಯಿತು, ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇದರಿಂದ ಅನೇಕರಿಗೆ ಪೆಟ್ಟಾಗಿದೆ, ಈವನ್ ಪೊಲೀಸರಿಗೂ ಕೂಡ ಹೊಡೆತ ಬಿದ್ದಿದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಈ ಹೋರಾಟ, ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮತ್ತಷ್ಟು ಕಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದಾದ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. I wasn't, but they tried their best. क्या और बैरिकेड लगा रहे हैं क्या? डीसीपी से बात कर ले या पूछ लो उससे. बात प्रोटेस्ट की मजबूत नहीं है. बात यह है कि क्या इस सरकार में दिल है या नहीं. और ये इकलौता प्रोटेस्ट नहीं जिसके ऊपर इन्होंने इस तरह से ब्रूटैलिटी दिखाई है. इस देश में जितने भी प्रोटेस्ट होते हैं सभी पर ऐसी ही ब्रूटैलिटी दिखाई है. 12-12 साल की बच्चों का सर फोड़ रहे हैं लोग. एक धर्मेंद्र प्रधान जिसके ऊपर ऑलरेडी 20 से ज्यादा बच्चों का खून है, उसको बचाने के लिए और बच्चों का खून बहा रही है. शर्म आनी चाहिए इस सरकार को. ये सरकार नहीं है, ये तानाशाही है. इसको सरकार के ना बंद कर दीजिए आप लोग. सरकार वो होती है जो जनता द्वारा चुनी जाती है और जनता के लिए काम करती है. ये सरकार नहीं, ये तानाशाह है. इसका जवाब तो सोनम सर ने दे दिया. उनका अनशन अभी भी जारी है. तो सरकार ने जो भी स्टेप लिया था वो किस लिए लिया था? उनको भी इलीगली डिटेन करके रखा है हॉस्पिटल में, क्योंकि उनका अनशन तो जारी, तो हॉस्पिटल में रखने का मतलब क्या है उनको? अगर उन पर कोई ट्रीटमेंट नहीं हो रहा है तो व्हाट इज द पॉइंट ऑफ कीपिंग हिम इन द हॉस्पिटल? तो सरकार ने इलीगली डिटेन कर रखा है. और कल की जो ब्रूटैलिटी हुई है स्टूडेंट्स के ऊपर, सोनम सर ने उसकी वजह उधर रेड लाइट पे एंट्री बंद कर रखी है. अच्छा. अभी पहले यहाँ पे भी एंट्री करने में दिक्कत कर रहे थे. अभी सुबह कई लोगों को यहाँ पर भी सुबह भी लाठीचार्ज हुआ है. अच्छा. लोगों की गाड़ियां लेकर गए हैं, परेशान कर रहे हैं. जंतर मंतर पे एंट्री बंद नहीं कर सकते आप लोग. जंतर मंतर एक डेजिग्नेटेड प्रोटेस्ट साइट है, हम लोग यहीं पर बने हुए हैं और यहाँ से नहीं हिलेंगे.